रोज प्रॉफिट कोणालाच कधीही होत नाही. पंप अँड डंप अशा स्कीम असतात. हे मी वारंवार सांगण्याचं कारण असं आहे की आम्ही बऱ्याचदा हा रेड फ्लॅग जो आहे ह्या कार्यक्रमाच्याद्वारे अनेकदा दाखवलेला आहे आणि अपेक्षा हीच आहे की गुंतवणूकदारांनी याच्यात फसू नये. स्वप्नील, आणखी एक सरांनी जे सांगितलं त्याच्याच अनुषंगाने एक विचार असं वाटतं की CFA इन्स्टिट्यूटचा एक मोठा सर्वे आला होता की क्लिक अँड क्रेडिबिलिटी हे म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव जो आता सर जसं म्हणाले की प्रचंड वाढलेला आहे आणि हा गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे जे निर्णय असतात त्याच्यावर कशा प्रकारे इन्फ्लुएन्स करतो, काय तो रिपोर्ट सांगतो? नक्कीच महत्त्वाचा एक सर्वे CFA इन्स्टिट्यूट हैदराबादने केलेला आहे. त्यांनी 2 वर्ष हा रिपोर्ट बनवलेला आहे. मागच्या वर्षीचा एक सर्वे आणि ह्या वर्षीचा सर्वे. तर थोडंसं बॅकग्राऊंड याला, मागच्या वर्षी त्यांनी जो सर्वे केला हा मुळातच जे इन्फ्लुएन्सर आहे किंवा फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्याबद्दलचा आहे. त्याचे आपल्याला सर्व शूट आहेत, म्हणजे त्याला अगदी रिपोर्टकडे जाण्याची गरज नाही की त्यांच्यामुळे मार्केटमध्ये इन्क्लुजन झालेलं आहे. खूप जी नवीन पिढी आहे त्यांना ॲक्सेस खूप जास्त आहे सोशल मीडियाचा, किंवा ते सोशल मीडियातून आपलं बरंच माहिती वगैरे घेत असतात आणि तिथे त्यांना इन्व्हेस्टमेंटबद्दल ज्या माहिती मिळतात तर ते देणारी जी लोकं आहेत त्यांना आपण फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स म्हणायला पाहिजे. त्या सर्वेतली काही आकडेवारी अशी आहे की जो मागच्या वर्षी झाला तेव्हा की याच्यामध्ये जी रजिस्टर्ड लोक आहेत सेबी रजिस्टर्ड ती फक्त 3% एवढी जी फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आहे ते सेबी रजिस्टर्ड आहे. त्याच्यामुळे आपण बघू शकतो की किती ॲडवाईस किंवा किती इन्फ्लुएन्स त्या माध्यमातून केलेला जो असेल तो चुकीचा किंवा फसवा असू शकतो. आणि ती आकडेवारी जर आत्ताचा जो लेटेस्ट रिपोर्ट आहे ती तेवढीच आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जवळजवळ 30-40% जी लोकं आहेत ती डायरेक्ट टिप्स किंवा काही पर्टिक्युलर कंपनीजबद्दल त्यांच्यावर इन्व्हेस्टमेंट करण्याबद्दल त्यांच्या प्राइसिंग आणि ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवर बोलत असतात. हा पण एक जरा मुद्दा लक्षात घेतला गेला पाहिजे, कारण एज्युकेशन आणि इन्फ्लुएन्स ह्या दोघांमध्ये थोडी थिन लाईन आहे. तुम्ही एज्युकेशनाच्या नावाखाली किंवा त्याच्या पडद्यामागे जाऊन जर तुम्ही काही पर्टिक्युलर स्क्रिप्ट वगैरे बद्दल सांगत असाल तर ते चुकीचं होऊ शकतं. आणि जी नवीन गुंतवणूकदार मंडळी आहे ती ही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर यांच्या ती माहिती ऐकून वगैरे ती आपले इन्व्हेस्टमेंट डिसिजन करत असेल तर कुठेतरी एज्युकेशनला हा साईडला राहून तुम्ही ट्रेडिंग किंवा पैसे कमवण्याच्या उद्देशाने तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन किंवा क्विक मनीच्या उद्देशाने तिथे घेऊ शकतात. तर याच्यावर रेग्युलेटर्स बरेच मला वाटतं कामं करत आहेत आणि मागच्या वर्षामध्ये एक क्रॅकडाऊन त्यांनी इन्फ्लुएन्सर केलेला आहे, त्यांनी कोड ऑफ कंडक्ट घालून दिलेला आहे. आणि हा रिपोर्ट जो आहे तो इन्व्हेस्टरसाठी पण आहे, तो रेग्युलेटरसाठी पण त्यांनी सर्वे करून दिला, त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यांच्या स्ट्रॅटेजी बनवण्यात की अजून हा पुढे क्रॅकडाऊन कसा करता येईल अशावर त्यांनी काही सल्ले पण दिलेले की जे इन्फ्लुएन्सर यूट्यूब वगैरे किंवा त्यांच्या स्वतःच्या चॅनलच्या माध्यमातून काही माहिती देत आहेत तर त्यांना काही बॅजेस देता येईल किंवा ते सेबी रजिस्टर आहेत नाही ते पब्लिश ठळकपणे करता येईल. आणि हे लोकांनी शिवाय त्यांनी थोडंसं इन्व्हेस्टरसाठी पण जागरूकता दिली पाहिजे की तुम्ही हे जो तो कॉन्टेंट आहे त्याच्या मागचा इंटेंट व्हेरीफाय केला गेला पाहिजे की हे यांचं कुठल्या काही कंपनींची ॲफिलिएशन्स आहेत किंवा काय, ह्याची क्लॅरिटी जी आहे ना ती जवळजवळ 60-70% जे इन्फ्लुएन्सर आहे त्याच्यामध्ये ती क्लॅरिटी नाही आहे. त्याच्यामुळे तो बायस्ड ॲडवाईज्ड आहे की तो नक्की ॲडवाईस किंवा एज्युकेशनल हा इंटेंट आहे तिकडे, ह्याची क्लॅरिटी नाही आहे. हा सगळा त्या रिपोर्टमध्ये मानलेला आहे आणि ते 2 वर्षात त्यांनी लगातार केलेलं आहे. पुढच्या वर्षी येईल तर यातली इम्प्रूव्हमेंट पण आपल्याला दिसणार आहे. बरोबर. आणि मुळातच गुंतवणूकदारांनी अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये. आता सर आमच्या कार्यक्रमाचा उद्देश तोच आहे. गेले